नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाईट या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे। 24 ते 30 एप्रिल 2020 दरम्यानच्या चालू घडामोडींवर आधारित जे MCQ आपण बघितले होते त्याचं रिव्हिजन आपण याच्यामध्ये करणार आहोत। आणि डॉक्टर सुशील स्पॉटलाईटला टेलिग्रामवर फॉलो करण्यासाठी डिस्क्रिप्शनमधली लिंक तुम्ही वापरू शकता। तसेच फेसबुकवरही आपला ग्रुप आहे, तोही तुम्ही फॉलो करू शकता। सर्वात पहिला प्रश्न जो आहे आपला, 20 कलमी कार्यक्रमाची सुरुवात कधीपासून झाली? 2006, 1982, 1975, 1986। तर 20 कलमी कार्यक्रम जो आहे त्याची सुरुवात जी आहे ते 1975 मध्ये झालेली आहे। ऑपरेशन मदत कोणत्या राज्यातील नैसर्गिक आपत्तीच्या वेळी आर्मीद्वारे आखले गेले होते? जम्मू काश्मीर, केरळ, महाराष्ट्र, बिहार। तर आन्सर इज केरळच्या वेळेस ऑपरेशन मदत हे आखलं गेलं होतं आर्मीद्वारे। पक्के व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात स्थित आहे? पक्के व्याघ्र प्रकल्प आसाम, ओडिसा, मणिपूर आणि अरुणाचल प्रदेश यापैकी अरुणाचल प्रदेश या राज्यामध्ये स्थित आहे। राष्ट्रीय पंचायत राज दिनाबद्दल, आता राष्ट्रीय पंचायत राज दिन असतो 24 एप्रिल 2020ला। बिनचूक विधान ओळखा। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ई ग्राम स्वराज पोर्टल आणि मोबाईल ॲपचं अनावरण केलं, बरोबर आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वामित्व योजना त्याची सुरुवात केली, हेही बरोबर आहे। संविधानाच्या अंमलबजावणीपासून 24 एप्रिल रोजी हा दिवस साजरा केला जातो, हे स्टेटमेंट मात्र चुकीचं आहे। संविधानाच्या अंमलबजावणीपासून हे होत नाही, परंतु राष्ट्रीय पंचायत राज दिन कधीपासून साजरा करायला सुरुवात झाली हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा। अंबुबाची मेला कोणत्या राज्यातील उत्सव आहे? छत्तीसगड, झारखंड, आसाम, मणिपूर। तर अंबुबाची मेला जो आहे तो आसाम राज्यातला उत्सव आहे आणि इथं जे कामाख्या टेम्पल आहे, कामाख्या मंदिर, त्याच्याशी संबंधित हा मेळावा आहे आणि हा यावर्षी कॅन्सल पण झालेला आहे, त्याच्यामुळे ते एक लक्षात असू देत। त्याच्यानंतर पहिला प्रश्न बघा 25 तारखेचा, देहिंग पटकाई हत्ती प्रकल्प जो आहे तो कोणत्या राज्यामध्ये आहे? तर देहिंग पटकाई हत्ती प्रकल्प जो आहे तो आसाममध्ये आहे। फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाची स्थापना कधी झाली? 1965। मलेरियाबाबत बिनचूक विधान ओळखा। मालावी या देशाने मलेरियासाठी पहिली लस शोधली होती, बरोबर आहे। 1953 मध्ये सर्वप्रथम भारतात मलेरिया नियंत्रण कार्यक्रमाची सुरुवात झाली, हेही बरोबर आहे। 25 एप्रिल हा मलेरिया दिवस 2007 पासून साजरा केला जातो, तर हा स्टेटमेंटही बरोबर आहे। तर एकंदरच हे सर्व तीनही स्टेटमेंट जे आहेत ते बरोबर आहेत। मलेरिया दिवस 25 एप्रिल 2007 पासून साजरा होतो। त्याच्यानंतर भारतात हनी मिशनची स्थापना कधी करण्यात आली? मध मिशन जे आहे 2015, 14, 2020, 2017। 2017 मध्ये भारतामध्ये मधमाशांसंबंधीचं मिशन सुरू झालं आणि एकंदरच मध प्रोडक्शन आणि त्या सगळ्या गोष्टी 2017। याच्यावर सेपरेट लेक्चर आपण घेतलेलं आहे, ज्यांनी बघितलं नसेल त्यांनी बघून घ्या, खूप महत्त्वाचे फॅक्ट्स त्याच्यामध्ये आहेत। मिनिमम सपोर्ट प्राईजला मंजुरी कोणातर्फे दिली जाते? फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, कॅबिनेट कमिटी ऑन इकॉनॉमिक अफेअर्स, कमिशन फॉर ॲग्रिकल्चर कॉस्ट अँड प्राइजेस, मिनिस्ट्री ऑफ ॲग्रिकल्चर। तर मिनिमम सपोर्ट प्राईजला मंजुरी देण्याचं काम जे आहे ते कॅबिनेट कमिटी ऑन इकॉनॉमिक अफेअर यांच्याद्वारे हे दिलं जातं। हा UPSC प्रिलिम्सला पण आधी विचारला गेलेला प्रश्न आहे आणि हा आपल्याला विचारला जाऊ शकतो येत्या काळात सुद्धा, कारण MSP जे आहे तर MSP सध्या 14 पिकांसंबंधीची MSP जी आहे ती गव्हर्नमेंटनी इन्क्रीज केलेली आहे आणि हे सगळं कोविड-19च्या बाबतीत घडतं आहे, त्याच्याकरता अशा महत्त्वाच्या बेसिक गोष्टी लक्षात ठेवा। स्वामीनाथन आयोगाच्या याच्यानुसार सुद्धा हे आपल्यासाठी खूप खूप महत्त्वाचं आहे। पुढचा प्रश्न बघूयात आपण। 1 मे 2020 रोजी महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेला किती वर्ष पूर्ण होत आहेत? तर महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेला 60 वर्ष पूर्ण होत आहेत। विषाणू आणि त्याचं आउटब्रेक इयर बघा, एव्हियन इन्फ्लुएन्झा, निपाह, सार्स आणि मर्स। तर याचं जो उत्तर आहे तर याचं उत्तर आहे 1 आहे। एव्हियन इन्फ्लुएन्झा जो आहे 2004, त्याच्यानंतर निपाह 1998, सार्स जो आहे 2002 आणि मर्स जो आहे 2012। येत्या परीक्षांमध्ये या संबंधीचे प्रश्न विचारले जाण्याचे खूप खूप चान्सेस आहेत आणि हे खूप महत्त्वाचं आहे आपल्यासाठी, तर ते लक्षात ठेवा। त्याच्यानंतर ग्रॅव्हिटेशनल वेव्ह सर्वप्रथम कधी अनुभवल्या गेल्या? 1916, 2020, 1998, 2016। तर ग्रॅव्हिटेशन वेव्ह ज्या होत्या त्या सर्वप्रथम 1916 मध्ये अनुभवल्या गेल्या होत्या। युअर फोटो कॅन ब्रिंग अ स्माईल या अभियानाद्वारे निधी गोळा करणारी शुभमी NGO कोणत्या राज्यातली आहे? म्हणजे यांनी काय केलं होतं की फोटोज लोकांचे म्हणजे जे लोक डोनेट करतील त्यांना त्यांचा फोटो काढून मग ते सर्टिफिकेट फोटो सकट द्यायचं, जेणेकरून काय होतं ना की सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की लोकांना ते जेव्हा डोनेट करत असतात काहीतरी तर काहीतरी मिळणं अपेक्षित असतं आणि हा खूप चांगला प्रयोग त्यांनी केला होता आणि हा खूप सक्सेसफुल झाला तिथं।
त्याच्यामुळे हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. येत्या काळामध्ये तुम्ही अधिकारी झाल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीच्या क्रिएटिव्हिटीवर गोष्टीवर करता येऊ शकतात. उत्तर आहे आसाममधली ही NGO होती. दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांची नेमणूक कोणाद्वारे केली जाते? राष्ट्रपतींद्वारे केली जाते. पुढचे प्रश्न बघा. खालीलपैकी CTBT करारावर सही केलेला परंतु कराराला रॅटिफाय न करणारा देश कोणता? भारत, उत्तर कोरिया, इजिप्त, पाकिस्तान. तर याचा उत्तर आहे इजिप्त. भारत सरकारने पहिले राष्ट्रीय धोरण जे आहे ते कधी घोषित केले? आता ॲक्च्युली हे हा जो प्रश्न होता याच्यातला एक शब्द राहून गेलेला आहे. तो कुठला शब्द? आपण त्यावेळेस आता 1987मध्ये कुठलं मिशन सुरू झालं होतं? ओके, आता ते मलाही आठवत नाही आहे, बट होतं काहीतरी. बघूयात आपण. एक शब्द आपला गेलेला आहे. झुलवाकार उत्तम बंडू तुपे जे आहेत यांच्याबाबत बिनचूक विधान ओळखा. झुलवाकार उत्तम बंडू तुपे, आता यांचं निधन झालं होतं आणि म्हणून हा प्रश्न महत्त्वाचा आहे. झुलवा या त्यांच्या कादंबरीत राज्य सरकारचा पुरस्कार मिळाला होता. तर याचं हे स्टेटमेंट जे आहे ते बरोबर आहे. झुलवा ही खूपच गाजलेली कादंबरी आहे त्यांची. काट्यावरची पोटं हे त्यांचं आत्मकथन आहे, हेही बरोबर आहे. दोन्ही स्टेटमेंट बरोबर आहेत. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष आणि सदस्य हे किती काळ पदावर राहू शकतात? तर राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य आणि जे अध्यक्ष असतात ते 3 वर्ष किंवा 70 वर्षापर्यंत राहू शकतात. हे लक्षात ठेवा, कारण हे बदल आता करण्यात आलेले आहेत 2019मध्ये. खालीलपैकी कुणी भारतातील पहिली कोरोना टेस्टिंग किट बनवण्यात मोलाचं योगदान दिलेलं आहे? अर्जुन देव, मिनल डाखवे, डॉक्टर सीमा मिश्रा, हिल्डा चर्चिल. तर मिनल डाखवे या पुण्यातल्या आहेत आणि त्यांनी याच्यामध्ये खूप महत्त्वाचं योगदान एकंदरच दिलेलं आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा की कोविड-19च्या बाबतीमध्ये ज्या पर्सनॅलिटी न्यूजमध्ये आलेल्या आहेत त्या तुम्हाला करून ठेवायच्या आहेत. त्याच्यानंतर दुसरं म्हणजे कोविड-19च्या बाबतीमध्ये जे काही फॅक्ट्स येत आहेत, म्हणजे फॉर एक्झाम्पल एखाद्या राज्याने एखादी गोष्ट कुठली केलेली आहे किंवा पहिलं कोविड-19 फ्री होणारं राज्य कुठलं, अशा पद्धतीने प्रश्न जे आहेत ते विचारले जाऊ शकतात, जे आपण बघतोय. पुढचे प्रश्न आपले बघूयात. याच्यामध्ये मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती म्हणून न्यायाधीश दीपांकर दत्ता यांची नियुक्ती झालेली आहे. बरोबर आहे. राष्ट्रपती मुख्य न्यायमूर्ती यांना पदाची शपथ देतात. तर राज्यपाल देत असतात. फक्त बरोबर आहे. संविधा काय आहे? तर संविधा स्वास्थ्य कर्मचाऱ्यांसंबंधीचा विमा, पोलीस कर्मचाऱ्यांसंबंधीचा विमा, कौटुंबिक हिंसाचार तक्रार व्यासपीठ, कोविड-19मुळे मृत पेशंटचा अंतविधी. तर कौटुंबिक हिंसाचार तक्रार व्यासपीठ आहे संविधा. जागतिक स्तरावर लष्करावर खर्च करणाऱ्या देशात 2020 भारताचा क्रमांक कितवा आहे? लष्करावर खर्च करणाऱ्यांमध्ये भारताचा जो क्रमांक आहे तो 3रा आहे. सेबीद्वारे एकाच क्षेत्रात गुंतवणूक करण्याची लिक्विड फंडची मर्यादा त्यांच्या एकूण भांडवलाच्या किती आहे? म्हणजे सेबीने जे काही हे करून ठेवलेले आहेत निकष आहेत की तुम्ही एकाच फंडात किती गुंतवणूक करू शकता, तर ती मर्यादा 20% एवढी आहे. 20% एवढंच तुम्ही एका फंडमध्ये गुंतवणूक करू शकता. म्युच्युअल फंडमुळे जोखीम पूर्णपणे नष्ट होते. आता असे काही प्रश्न जे काही असतात ना, ते प्रश्न तुम्हाला साध्या TV वरच्या ॲड जरी तुम्ही नीट बघत असलात तरी येतं. म्युच्युअल फंडची कुठलीही ॲड बघा, ती किती भारी असली, तिच्यात किती महान प्लेयर घेतलेला असला, तरी शेवटी ॲड संपल्याबरोबर एक फास्ट वाक्य तिच्यातलं जातं की म्युच्युअल फंड जोखीमाच्या अधीन आहेत. पूर्णपणे जोखीम म्युच्युअल फंडमध्ये नष्ट होत नाही. त्याच्यामुळे जे ऑप्शन आहे ते असं पण तुमचं कट झालेलं आहे. म्युच्युअल फंड हा कॅपिटल मार्केटच्या अंतर्गत येतो. नक्कीच 5वाचं उत्तर जे आहे ते 2 आहे. त्याच्यानंतर पुढचे प्रश्न बघा. पहिला प्रश्न बघा. महाकुंभमेळ्याचे आयोजन दर 12 वर्षांनी होतं. बरोबर आहे. 2012मध्ये महाकुंभमेळा हरिद्वार येथे होणार आहे. 2021मध्ये 2021. 2020मध्ये महाकुंभ हा प्रयागराज येथे झाला होता. हे चुकीचं स्टेटमेंट आहे. आणि ब. तर मग 2010मध्ये महाकुंभ कुठं झाला होता ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. खालीलपैकी कोणता देश FATFच्या काळ्या यादीत समाविष्ट आहे? पाकिस्तान, श्रीलंका, सौदी अरेबिया, उत्तर कोरिया. आता काय आहे ना की पाकिस्तानला काळ्या यादीत टाकायचं इतकी न्यूज होती, परंतु पाकिस्तान अजूनसुद्धा ग्रे लिस्टमध्ये आहे. परंतु उत्तर कोरिया जो आहे तो काळ्या यादीत आहे. GCC कडून भारत 40% तेलाची आयात करतो. पर्शियन गल्फमधील इराक सोडून सर्व अरब देश GCCचे सदस्य आहेत. आणि ब दोन्ही स्टेटमेंट बरोबर आहेत. इरफान खानबद्दल बिनचूक विधान ओळखा. पहिला चित्रपट 1988 मधील सलाम बॉम्बे हा होता. 2011मध्ये भारत सरकारद्वारे पद्मश्री पुरस्कार त्याला दिला गेला होता. पिकू या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळालेला आहे. तर आणि ब बरोबर आहे.
सर्वोत्कृष्ट अभिनेताच्या चित्रपटाचा जो चित्रपट आहे त्यांना मिळालेला, तर तो चित्रपट जो आहे तो पानसिंग तोमर आहे. ओके. अमेरिकेतल्या 2008च्या मंदीमध्ये भारतातील कोणत्या बँकेने अमेरिकेत गुंतवणूक केल्याचा फटका त्या बँकेला बसला होता? ती बँक होती ICICI. त्याच्यानंतर पुढचं जे आहे, ऋषी कपूर यांच्याबद्दल बिनचूक विधान ओळखा. प्रमुख भूमिकेतला पहिला चित्रपट बॉबी होता. मेरा नाम जोकर चित्रपटासाठी बालकलाकार म्हणून राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. आणि आत्मचरित्र खुल्लम खुल्ला. तीनही स्टेटमेंट बरोबर आहेत. अमेरिकेच्या प्रायोरिटी वॉच लिस्टमध्ये असणारे देश, भारत नक्कीच आहे. अल्जेरिया, चीन, रशिया, व्हेनेझुएला हे सगळे देश अमेरिकेच्या प्रायोरिटी वॉच लिस्टमध्ये आहे. म्हणजे इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट संबंधी जर चांगले कायदे नसले तर त्यांना प्रायोरिटी वॉच लिस्टमध्ये टाकतात. राष्ट्रीय जल पुरस्काराची सुरुवात कधी झाली? 2007मध्ये झाली. 2018मध्ये भारतात महिला बॉक्सिंग स्पर्धा झाली होती. बरोबर आहे. 21मध्ये भारतात पुरुषांची जागतिक बॉक्सिंग स्पर्धा होणार आहे. नक्कीच नाही, ही होणार होती, परंतु आपलं यजमानपद जे आहे ते कॅन्सल करण्यात आलेलं आहे, कारण जी फी भरायची होती ती आपण भरली नाही. त्याच्यानंतर याचं उत्तर जे आहे ते बिनचूक. डॉक्टर माधव दातार यांचा अर्थकारणाबद्दलचा ब्लॉग कोणता? अर्थ आणि अन्वयार्थ हा त्यांचा अर्थकारणासंबंधीचा ब्लॉग आहे. तर स्पॉटलाईटला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.